अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. नारळी पौर्णिमा खरं तर श्रावणातला प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे, पण त्यातल्या त्यात ना अमावस्या, पौर्णिमा, दुर्गाष्टमी, श्रावण सोमवार हे खूप महत्वाचे दिवस आहे. यंदा नारळी पौर्णिमा 27 ऑगस्ट 2026 ला आलेली आहे. आता ही नारळी पौर्णिमा 2 दिवसामध्ये येते आणि आपल्याकडे ना उदयतिथी धरली जाते. म्हणजे ज्या तिथीला सूर्यदर्शन होतं ती धरली जाते. आता बघा, अमावस्या खरं तर 27 तारखेला सकाळी 9:09 सुरू होते आणि 28 तारखेला सकाळी 9:49 संपणार आहे. थोडक्यात काय, असं बघायला गेलं तर 2 दिवस पौर्णिमा असणार आहे, कारण उदयतिथी धरली जाते. पण ज्या काही महत्वाचे कार्यक्रम आहे, ज्या महत्वाच्या सेवा आहे ना, ह्या आपल्याला शक्यतो गुरुवारीच करण्याचा प्रयत्न करा. याचं कारण सांगते. 90% बायकांना माहेरी जायचं आहे, ओढ लागली आहे, आणि अर्थात ते असणं पण काही चुकीचं नाही. पण आपल्या घरातही सेवा होणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण श्रावण महिना अगदी 1 वर्षानेच येणार आहे. सगळ्यात महत्वाचं की सत्यनारायण कधी करावं. आपल्याला माहिती आहे की श्रावणातलं सत्यनारायण, खरं तर श्रावणात तुम्ही कुठल्याही दिवशी सत्यनारायण करू शकता, हरकत नाही. पण पौर्णिमेचं सत्यनारायण हे शक्यतो तुम्हाला गुरुवारीच करायचं आहे, कारण सकाळी 9 वाजता पौर्णिमा सुरू होते. मस्त प्रदोष काळी तुम्ही सत्यनारायण करू शकता. ज्यांना प्रदोष काळी शक्य होत नाही त्यांनी दुपारी सुद्धा सत्यनारायण करू शकता. ज्यांना गुरुवारी सत्यनारायण करणं शक्य होत नाही त्यांनी नक्की शुक्रवारी करावं. पण भगवान विष्णूंची सेवा होणार आहे, गुरुवार आहे, महाराजांची भगवान विष्णूंची एकत्रित सेवा होणार आहे, तर शक्यतो गुरुवारीच सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करा, कारण पौर्णिमेचं सत्यनारायण हे प्रदोष काळीच केलं जातं. तर मग शक्यतो ह्या 2 दिवसापैकी तुम्ही दोन्ही दिवसामध्ये केली तर अतिशय उत्तम. ज्यांना 5 दिवसाचं सत्यनारायण करायची इच्छा आहे ना, मग त्यांनी गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार असे करू शकता. किंवा ते आम्हाला गावाला जायचं आहे, कारण शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस लागून सुट्ट्या आल्या आहेत, मग तुम्ही एक सत्यनारायण जरी गुरुवारी करून गेलात किंवा शुक्रवारी जाण्याच्या आधी तुम्ही एक सत्यनारायण करून गेलात तर 2 सत्यनारायण ते होतील. नंतर मग आल्यावर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. किंवा ज्यांना गावाला जायचं नाहीये त्यांनी मस्त गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार किंवा 5-7 तुम्हाला जेवढे सत्यनारायण करायचे आहे तेवढे करण्याचा प्रयत्न करा. पण शक्यतो तुम्ही गुरुवारीच सत्यनारायण करा, ते पौर्णिमेच्या कालावधीमध्ये. पण दुसऱ्या दिवशी सुद्धा पौर्णिमा ग्राह्य धरली जाते आणि ह्या दिवशी सुद्धा आपल्याला शुक्रवार आहे, वरदलक्ष्मी व्रत वगैरे आपण करणार आहोत, तर तेव्हाही तुम्ही करू शकता, तुमची इच्छा. आता पौर्णिमा म्हटलं तर आपल्या कुळदेवीची सेवा करण्याचा सुद्धा महत्वाचा दिवस आहे. श्रावणात बऱ्याच महिलांचे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण चालू आहे. तुम्हाला सांगते, या पूर्ण श्रावण महिन्यात एकदा तरी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं. आणि पौर्णिमा असल्यामुळे तर तुमच्या घरात कुळदेवीची सेवा झालीच पाहिजे. ती काय ते सांगते. सगळ्यात आधी तर गुरुवारी ही, म्हणजे गुरुवार हा पौर्णिमेचा कालावधी आहे, शुक्रवारीही तुम्ही करू शकता. जी पौर्णिमा आहे ना मुख्यतः, तर ती गुरुवारीच आहे. तुम्हाला दिवसभरात जसं जमेल तसं तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आपण या संपूर्ण श्रावणामध्ये, आता माझं सांगायला गेलं तर स्वामी चरित्र चालू आहे, गुरुचरित्र आहे, काही ठिकाणी काय म्हणतात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण चालू आहे, तर काही ठिकाणी नवनाथ पारायण चालू आहे. तर हे सगळे पारायण करतो. आपल्या कुलदेवीच्या सेवेचं काय, कुलदेवीची सेवा खरं तर रोज आपल्या घरात झालीच पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ना शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. जेवढी जास्त सेवा करता येईल ना, यथाशक्ती यथाभक्ती तेवढी करावी. तर शक्य असेल तर आवर्जून श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. ते नसेल शक्य होत तर तुम्ही 11 वेळा श्री सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं, की जेणेकरून तुम्हाला दुर्गा पाठाचं फळ मिळेल. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रमच पठण करायचं आहे, आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं सुद्धा पारायण करायचं आहे. शक्य असेल तर ते करा, नाहीतर हे करा. त्याच्याच बरोबर एक माळ तरी तुमची कुठलीही कुळदेवी आहे, जर तुम्हाला तुमच्या कुळदेवीचा मंत्र माहिती असेल तर त्यांची एक माळ तुम्हाला जप करायची आहे. नाहीतर कुठलीही कुळदेवी आहे किंवा मला माझी कुळदेवीच माहिती नाही तरी सुद्धा तुम्ही नवारणव मंत्राचं पठण करावं, कारण नवारणव मंत्रामध्ये श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि राजराजेश्वरीचा उल्लेख केलेला आहे. म्हणून सांगते की तुम्ही अगदी नवारणव मंत्राची एक माळ जरी जप केली, नक्कीच कुळदेवीला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता शुक्रवारी पण तुम्ही या सेवा करू शकता किंवा गुरुवारी पण करू शकता, पण कुळदेवीची सेवा, गावाला जायचं आहे आपलं, बऱ्याच काही गोष्टी असतात, मग त्याच्यामुळे तुम्ही गुरुवारी केली तरी हरकत नाही. तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, तुम्ही देवीला लवंगाची माळ अर्पण करू शकता, आपल्या कुळदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल
तर नक्कीच तुम्ही लवंगाची माळ कुळदेवीला अर्पण करू शकता. यथाशक्ती जर तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता. किंवा घरात बसून दिवसभर एखादी तरी तुमच्या घरात स्त्री आली किंवा एखादी बाई आली, तिची तुम्ही ओटी भरावी. आणि शक्य असेल तर ज्यांनी संपूर्ण आषाढ महिन्यात ज्यांना काही सेवा करणं शक्य झालं नाही ना, त्यांनी पौर्णिमेला आपल्या ह्या नारळी पौर्णिमेला आपल्या कुळदेवीची ओटी आवर्जून भरावी. तुम्ही मूळ पीठावर जाऊन शक्य नसतं हे मला माहिती आहे. आपल्या घरातच देवीचा मूर्ती फोटो असतो किंवा टाक असतो, तिथे पण तुम्ही ओटी भरू शकता. खणा नारळाने ओटी भरू शकता. मूळ पीठावर गेलं तर सोन्याहून पिवळं, पण नाही शक्य होत तर खणा नारळाने देवीची ओटी भरण्याचा तुम्ही प्रयत्न करा. किंवा जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन ओटी भरा. आणि जर तुमची इच्छा असेल तर तीच ओटी तुम्ही एखाद्या स्त्रीला, एखाद्या घरात जर एखादी बाई तुमच्याकडे जेवायला आली, उपवास करू असले, किंवा जर तुमची इच्छा असेल तर फक्त तिला दूध साखर तुम्ही दिलं किंवा चहा दिला किंवा एखादी खीर केली, काय जर जे तुमच्या घरात उपलब्ध आहे, थोडक्यात काय अन्नदान तुम्हाला करायचं आहे, तर जे तुमच्या घरात उपलब्ध असेल किंवा तुम्ही जेवण जरी खायचं तर सोन्याहून पिवळं की माझ्या कुळदेवीच्या नावाने एक मी सवाष्णी जेव घातलेली आहे, एक स्त्री मी जेव घातलेली आहे आणि कुळदेवीला जी ओटी भरलेली आहे तीच तुम्ही त्या स्त्रीला जरी दिली आणि त्या स्त्रीचा मानपान केला, यथाशक्ती दक्षिणा दिली, साडी दिली तर अतिशय उत्तम. किंवा खण आणि नारळ घेऊन तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरू शकता, दक्षिणा टाकू शकता. आणि माझी कुळदेवी माझ्या घरी आली आहे याच प्रार्थनेने, याच मनात सद्भावना ठेवून तुम्ही नक्कीच देवीची ओटी भरावी. किंवा तीच ओटी तुम्ही त्या मुलीला किंवा त्या मुलीला नाही, त्या बाईला दिली तरी हरकत नाही, हे सुद्धा तुम्ही करू शकता. थोडक्यात काय की तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे आणि जेवढ्या काही सेवा सांगितल्या आहे तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. बघा, श्रावणात सगळ्या सेवा होतात, कुळदेवीची सेवा आपल्याकडनं होत नाही, पण पौर्णिमा हा कालावधी खूप सुंदर आहे आणि तेवढाच एक दिवस आहे की आपण आपल्या कुळदेवीची यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही सेवा करू शकता. चटकन पावणारे कोणी देव असेल तर ते कुळदेव आहे, कुळदेवी आहे, आपले गुरुदेव आहे आणि आपले पितृदेव आहे. त्याची थोडी तरी सेवा केली तर लवकरच ते आपल्यावर प्रसन्न होतात, यात काही शंका नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.